95 पेन्शन धारकांसाठी काल आलेली महत्त्वाची काल संध्याकाळी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। काल संध्याकाळी EPS 95 पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। काल एकूण 38 जिल्ह्यांमधून म्हणजेच 38 डिस्ट्रिक्टमधून पत्र देण्यात आलेले आहेत। या पत्रामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु हे पत्र हे समितीचे अध्यक्ष असतील किंवा हे पत्र बऱ्याच मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे बिहार NAC राष्ट्रीय समितीचे जे मेंबर्स आहेत त्यांनी केलेलं आहे आणि तेच कोणाकोणाला हे पत्र दिलेले आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत किंवा यामध्ये कोणकोणती मागणी आहे ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण बिहार NAC राष्ट्रीय समितीच्या मेंबर्सने काय हे पत्र दिले आहे तर सध्या बिहार निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि हे सरकार असं आहे की निवडणुकीच्या तोंडावरती काही आर्थिक ज्या पेन्शन वाढी संदर्भात असेल किंवा कोणतीही महिलांसाठी योजना असेल तर ते निवडणुकीच्या तोंडावरच घोषित करतं आणि त्यामुळे हा मुद्दा उचलून धरणं बिहार राष्ट्रीय समितीला NAC ची जी बिहारची राष्ट्रीय समिती आहे त्यांना उचलून धरणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे आणि एकूण 38 जिल्ह्यातून हे पत्र काही मंत्र्यांना काही समितीचे सचिव आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे। तर ते कोणाकोणाला ते पत्र दिलेलं आहे तेच आपण आता पाहूयात। तर आता बघा कोणाकोणाला हे पत्र देण्यात आलेलं आहे। तर पहिलं म्हणजे माननीय श्री साध्वी निरंजन ज्योतिजी या आहेत त्या केंद्रीय मंत्री बिहारच्या आहेत आणि BJPच्या स्टार प्रचारक सुद्धा आहेत, यांना पहिलं पत्र देण्यात आलेलं आहे। मी तुम्हाला बाजूला फोटो सुद्धा देणार आहे, पत्र कोणी दिलेलं आहे त्याचा फोटो सुद्धा आहे, ते फोटो सुद्धा मी तुम्हाला बाजूला देणारच आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे माननीय श्री जितन राम मंत्री यांनी केंद्रीय मंत्री आहेत यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे। त्यानंतर श्री उमेश सिंग कुशवाल यांना सुद्धा पत्र दिलेले आहे, बिहार प्रदेश अध्यक्ष आहेत हे, यांना सुद्धा पत्र देण्यात आलेले आहे। त्यानंतर संजय गांधी यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। त्यानंतर अफाक अहमद सदस्य आहेत यांना सुद्धा पत्र देण्यात आलेले आहे। त्यानंतर माननीय श्री अशरफ अन्सारी यांना सुद्धा पत्र काल दिलेलं आहे। त्यानंतर कार्यवाहक अध्यक्ष लोकजन शक्ती पार्टीचे आहेत हे अशरफ अन्सारी, त्यांना सुद्धा हे पत्र देण्यात आलेलं आहे। त्यानंतर माननीय श्री उपेंद्र कुशवाहा राष्ट्रीय लोकमोर्चा कार्यालय प्रतिनिधी आहेत, यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर आणखी काही नावे आहेत जे आपल्यापर्यंत आली त्यांची नावे तुम्हाला मी सांगितलेली आहेत, यांना पत्र दिलेले आहेत। आणखी काही नावे आहेत काही मंत्र्यांजवळ बिहारच्या निवडणुकीच्या संबंधात जेवढे मंत्री आहेत, जेवढे सचिव आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचवण्याचं काम हे आपल्या बिहार NAC राष्ट्रीय समितीचे जे मेंबर्स आहेत त्यांनी केलेलं आहे आणि यातून निर्णय हा होऊ शकतो। कारण मी तुम्हाला कालचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता की डॉक्टर मजिद पटेल यांनी पेन्शनधारक आणि एम्प्लॉय म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा जंतर मंतरला एक मोठं आंदोलन केलं होतं आणि यामध्ये सुद्धा त्यांनी 3 मागण्या केल्या होत्या। त्या पेन्शनधारकांसाठी निम्म्या महत्त्वाच्या आहेत तर काही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत। त्यातील 3 मागण्या होत्या, ते म्हणजे पहिलं होतं म्हणजे पेन्शन संदर्भात होतं, म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम या संदर्भात होतं। ती कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। थोडक्यात मी सांगते की पहिली मागणी होती म्हणजे 50% शेवटच्या 12 महिन्यात जेवढं तुम्ही नोकरी केली आहे, नोकरीची जेवढी पगार होता तुम्हाला शेवटच्या 12 महिन्यात, त्या 12 महिन्याच्या पगाराच्या 50% पेन्शन आणि 50% DA मिळावा, हे सुद्धा मागणी महत्त्वाची आहे, ही मागणी केली होती। त्यानंतर ओल्ड पेन्शन स्कीम ह्याला हीच फिक्स करावी ही सुद्धा मागणी केली होती आणि तिसरी मागणी होती ती म्हणजे 8वे वेतन आयोग हा 2026लाच लागू करावा, पुढे सरकारने ढकलू नये, यासाठी सुद्धा मागणी डॉक्टर मजिद पटेल यांनी काल केली होती। आणि पुन्हा एक काल ते दुपारचं अपडेट होतं परंतु काल संध्याकाळी हे अपडेट बिहार निवडणुका तोंडावर आलेले आहेत त्यामुळे वेळोवेळी मीटिंगा आंदोलन पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी होत आहेत आणि काल संध्याकाळची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। काल संध्याकाळी
उशीर आलेली ही अपडेट आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकर पोस्ट होऊ शकला नाही। त्यामुळे आत्ता व्हिडिओ पोस्ट केला आहे। त्यामुळे इतक्या जणांना म्हणजे जवळजवळ 38 जिल्ह्यातून हे पत्र देण्यात आलेले आहेत। याचा नक्कीच इफेक्ट सरकारवर पडणार आहे। काल सुद्धा सांगितलं होतं की डॉक्टर मजिद पटेल यांनी सांगितलं होतं 11 नोव्हेंबरला आमची वित्त मंत्र्यांसोबत मीटिंग बोलवलेली आहे, परंतु त्याचा अपडेट आतापर्यंत आलेलं नाही। म्हणजे मीटिंगमध्ये काय झालं आहे काय नाही झालं ह्याची अपडेट आतापर्यंत आलेली नाही। कदाचित मीटिंग अजून संपलेली नसेल। आजच 11 नोव्हेंबर आहे, त्याचं सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर पोस्ट होणार आहे। मीटिंग संपल्यानंतर जे अपडेट येणार आहे ते अपडेट आपल्या चॅनलवर पोस्ट होणार आहे। त्यामुळे चॅनलवर जर अजूनही कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे आलेले नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलेलं असेल की अपडेट काल रात्री आलेला अपडेट की कोणाकोणाला किती जिल्ह्यातून पत्र देण्यात आलेले आहेत, त्याचे फोटो सुद्धा मी बाजूला देणार आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुमचा एक विश्वास होईल। तर तुम्हाला समजलं असेल कालचं सुद्धा अपडेट तुम्हाला डॉक्टर मजिद पटेल यांनी सांगितलेलं समजलं असेल, परंतु मजिद पटेल यांनी हेही सांगितलं की 11 नोव्हेंबरला वित्त मंत्र्यांसोबत मीटिंग आहे आणि ते वित्त मंत्र्यांसोबत होणाऱ्या मीटिंगचं अपडेट काय आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच पोस्ट होणार आहे। सो मीटिंग संपल्यानंतर जे अपडेट येणार आहे ते पाहण्यासाठी वेटिंगवर राहावं लागेल आपल्याला। सो तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।